नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 3 पीस प्रिन्सेस कटची स्टिचिंग करणार आहोत। तर स्टिचिंग कशी करायची हे मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे आणि भरपूर ताईंची रिक्वायरमेंट आहे की आम्हाला 3 पीस प्रिन्सेस कटची कटिंग पण दाखवा, स्टिचिंग पण दाखवा। या आधी कटिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। आता स्टिचिंगचा व्हिडिओ मी बनवते। तर स्टिचिंग मध्ये तुम्हाला पुढचे जे पार्ट आहेत ते अस्तर जॉईंट कसं करायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पाठीमागचा भाग आपण याआधीच तयार करून घेतलेला आहे। पाठीमागचा जो भाग आहे त्याचा व्ही गळा घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर असा 2 मिनिटात तयार होईल असा आपण हा गळा घेतलेला आहे। तर हा व्ही गळ्याचा सुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे। तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे। तर पुढचे पार्ट आता 3 पीस प्रिन्सेस कटचे कसे जॉईन करायचे ते बघणार आहोत। तर इथं ही बाही आहे, सगळे पार्ट मी जॉईन करून घेणार आहे। अस्तर जसं आपण रेग्युलर पार्टला जॉईन करतो, कटोरी किंवा प्रिन्स कट, फोर्टस, तसेच आपल्याला हे पार्ट जॉईन करायचे आहे। क्रॉसपट्टी ही अखंड आहे, तरीला मी मध्ये कट करून घेते। तुम्हाला पार्ट मी ठेवून दाखवणार आहे कशा पद्धतीने जॉईन करायचे। बऱ्याचशा ताईंचं असं म्हणणं आहे की आमचे जे पार्ट आहेत ते एका साईडचेच तयार होऊन जातात, तर ते एका साईडचे तयार होऊ नयेत त्यासाठी मी ही तुम्हाला टिप सांगणार आहे। हे बघा, ही क्रॉसपट्टी आहे। क्रॉसपट्टी ठेवताना अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे। हा जो भाग आहे मोठा भागच्या साईडला मोठा भाग आणि सरळ कापड वरती ठेवायचं आहे आणि त्यावरती आपण अस्तर ठेवून घेणार आहोत। साईडला ठेवायचा, इथेही अस्तर ठेवायचं। हे लक्षात ठेवायचंय कारण बऱ्याचशा महिलांकडून एका साईडचीच क्रॉसपट्टी किंवा एका साईडचेच भाग तयार होऊन जातात, तर ते एका साईडचे भाग तयार होऊ नये त्यामुळे मी इथं तुम्हाला दाखवत आहे। आता हे जे भाग आहे हे पण असेच ठेवायचे। समोरासमोर हा गळ्याचा भाग हा समोरासमोर आला पाहिजे आणि हा जो राऊंड आहे कटोरी आपण ज्याला जॉईन करतो 3 पीस प्रिन्सेस कटची, तो पण समोर आला पाहिजे। कापड आपलं इथं सरळ आहे। अशा प्रकारे आपण हे पण पार्ट ठेवले। इथं ही पिन लावून घेऊयात, हा पार्ट साईडला ठेवून देऊयात। आता प्रिन्सेसची कटोरीचे पण अस्तरचे पार्ट ठेवायचे आहेत। हा अखंड भाग आहे, हा मी कट करून घेत आहे। कशा प्रकारे मी ठेवते ते लक्षात ठेवायचं आहे। दोघही पार्ट अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि त्यावरती सरळ बाजू ही कापडची वरच्या साईडने ठेवायची आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित पार्ट ठेवून स्टिचिंग केली तर तुमचे पार्ट दोघही वेगवेगळे तयार होतील, एका साईडचे तयार होणार नाही। इथेही पिना लावून घेऊयात। अशा आधी सगळे पार्ट आपल्याला अस्तरवरती ठेवून जॉईन करून घ्यायचे आहेत आणि नंतरच आपल्याला टिपा टाकायच्या आहेत। तर आता मी हे पार्ट स्टिच करून घेणार आहे। अस्तर वरच्या बाजूने घ्यायचंय। स्टिच करताना काय होतं, बऱ्याचदा अस्तर आपण अगदी मापात कट केलेलं असतं आणि जो मेन कापड आहे तो एक्स्ट्राचा कट केलेला असतो, तर टिप टाकताना आपल्याला अस्तर दिसत नाही खालून, तर त्यासाठी अस्तरचा हा पार्ट वरच्या साईडला स्टिच करताना घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने मी सगळे पार्ट स्टिच करून घेणार आहे। तर इथे आपण सगळे पार्ट जोडून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। बाही सुद्धा मी जोडून घेतलेली आहे। बाही कशी जॉईन करायची मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलंय। जसं आपण हे पार्ट ठेवले तसेच आपल्याला पार्ट ठेवायचे आहेत। सरळ बाजूकडून वरच्या साईडला आपल्याला अस्तर ठेवायचं आणि बाही फोल्ड करायची, जसं आपण क्रॉसपट्टीला करून घेतो तसं। तर ही कटची टीप आहे, ही मी नंतर उसवणार आहे कारण दाबटीप मी आधीच टाकलेली आहे। ते व्यवस्थित सेट होण्यासाठी मी इथं टीप टाकून घेतलेली आहे, नाहीतर काय होतं की आपला कापड फुगतो आणि व्यवस्थित टीप येत नाही। तर इथं हे पार्ट आपण तयार केलेत आणि जो एक्स्ट्राचा कापड होता तो मी कट करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला पार्ट जॉईन करायचे आहेत।
तर पार्ट नेहमी आपल्याला खालच्या बाजूनेच जॉईन करायचे असतात. ही आहे आपली खालची बाजू. अगदी बरोबर पार्ट पुरलेला आहे आपला, कुठेही कमी नाही किंवा जास्त झालेला नाही. डबल टिप टाकून घेऊयात. मी तुम्हाला कप सुद्धा दाखवते. अतिशय सुंदर असा आपला इथं कप तयार झालेला आहे. कप न टाकता हा कप तयार केलेला आहे, आपण बघू शकता. दुसऱ्या बाजूचाही मी कप दाखवते तुम्हाला. दुसराही कप बघू शकता. अतिशय सुंदर असा आपला इथं कप तयार होतो. आणि तुम्हाला असेच 3 पीस प्रिन्सेस कटचे जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. अशाच पद्धतीने अतिशय सुंदर असा कप तयार होईल. बऱ्याचशा महिला मला शिवून फोटो सुद्धा पाठवतात, पण कप तयार होत नाही. जे आपले हा जो राऊंड आहे हा व्यवस्थित घेता येत नाही, त्यांना आकार व्यवस्थित न आल्यामुळे कप व्यवस्थित जमत नाही. तर ज्यांना कुणाला 3 पीस प्रिन्सेस कट, 2 पीस प्रिन्सेस कट किंवा कटोरी 4 टक्सचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. पेपर पॅटर्न घेतल्यानंतर सविस्तर सर्व माहिती तुम्हाला दिली जाते. लाईफ टाईम सपोर्ट असतो आणि आपले पेपर पॅटर्न हे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत, टिकाऊ आहे, परफेक्ट फिटिंग फिनिशिंग आहे, 100% गॅरंटी आहे ब्लाउज बसायची. तर अतिशय सुंदर असा आपला इथं कप तयार झालेला आहे. तर इथं आता आपल्याला क्रॉस पट्टी लावून घ्यायची. क्रॉस पट्टीला क्रॉस मध्ये ठेवायची आहे अशा प्रकारे, तरच क्रॉस पट्टी व्यवस्थित लागते, नाहीतर खालीवरती कापड होतो. दुसऱ्या पार्टला पण आपण क्रॉस पट्टी लावून घेऊया. तर इथे मी दोघही पार्टला क्रॉस पट्टी लावून घेतलेली आहे आणि डबल टिपा टाकून आता हुकलूक पट्टी जॉईन करत आहे. तुमच्या जिथं ब्लाउजला हुकलूक पट्टी असेल, आता बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की डाव्या साईडला हुक असतात, उजव्या साईडला लूप्स असतात. तसं आपल्याला ब्लाउज बघायचंय कस्टमरचं, तशा पद्धतीने आपल्याला हुक लूप्सची पट्टी तयार करायची. तर मी इथे ही जाड टीप टाकून घेते, नंतर उसवून घेणार आहे, कारण दाब टीप टाकलेली म्हणून ही टीप टाकायची गरज येत नाही, पण व्यवस्थित फिनिशिंग साठी मी टाकून घेत आहे. बघू शकता अगदी सुंदर असा आपला इथं कप तयार होतो. मी इथे अस्तरच्या घेतलेल्या आहेत, कारण हा जो कापड असतो हा लवकर खराब होतो.
अशा पद्धतीने आपण इथं हुक आणि लूप्स लावून घेतलेले आहेत. जी पट्टी आहे हुक लूपची ती तयार करून घेतलेली आहे. मोजून घ्यायची आपल्याला व्यवस्थित, अगदी बरोबर येत आहे. जो एक्स्ट्राचा कापड आहे तो मी कट करून घेणार आहे. बघू शकता अगदी बरोबर आहे. आणि क्रॉस पट्टी सुद्धा अगदी समोरासमोर येत आहे, खाली वरती नाहीये. तर आता आपण गळपट्टी लावून घेणार आहोत. तर इथं मी पाइपिंग करून घेतलेली आहे. दोघही पार्ट आपले पाइपिंग करून तयार झालेले आहेत. परत एकदा हुक लूप पट्टी मोजायची आहे. अगदी बरोबर येत आहे, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला पाठीमागचा भाग जॉईन करायचा आहे आणि नंतर बाही. मी इथे बाहीला अस्तर लावून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे, बघू शकता. तर आता आपण पाठीमागचा भाग तयार करून घेऊयात. जो तयार केलेला भाग आहे तो लावून घेऊयात. तर इथं आपण शोल्डर जॉईन केलेले आहेत. शोल्डर जॉईन करताना लक्षात ठेवायचंय पाठीमागचा भाग जर थोडाफार जास्त कमी असेल, इथं दिसतोय अगदी पाव इंच किंवा पॉइंटने, तर तो आपल्याला कट करून टाकायचा असतो अशा प्रकारे. म्हणजे दोघही भाग सेम आले पाहिजे. या साईडलाही मी कट करून घेतलेला आहे, बघू शकता. आणि शोल्डर जॉईन करण्याच्या आधी मी तुम्हाला एक टिप्स देते. शोल्डर जॉईन करण्याच्या आधी आपल्याला पाठीमागचा भाग पुढच्या भागावर ठेवून बघायचा आहे. कशा प्रकारे बघायचं आहे तेही सांगते. आता समजा आपण शोल्डर जॉईन केलेले नाहीत, पाठीमागचा भाग आपला कंबरपट्टी लावायचा बाकी असतो, तर त्याआधीच आपल्याला हे मोजून घ्यायचं असतं. मोजताना आपल्याला इथं काहीही न करता हा जो पार्ट आहे ह्या पार्टवर ठेवायचा आहे आणि व्यवस्थित मोजून बघायचा आहे. जर कुठलाही एक पार्ट एक्स्ट्रा आला आपला तर तो कट करायचा असतो. शक्यतो पुढचा पार्ट एक्स्ट्रा येत नाही. पाठीमागचा भाग अर्धा इंच किंवा पाव इंचाने एक्स्ट्रा येतो, तो आपल्याला कट करून टाकायचा असतो. क्रॉस पट्टी लावल्यानंतरच आपल्याला पाठीमागच्या भागावरती पुढचा पार्ट ठेवून एक्स्ट्राचा जो भाग असेल तो कट करायचा असतो. त्याला काही करायचं नसतं. आणि समजा कट केला तरी काही प्रॉब्लेम होत नाही. तर मी ते कंबरपट्टी लावून घेतलेली आहे. आणि आपण आता जो बाहीचा व्हिडिओ आहे तो मी पुढच्या भागात दाखवणार आहे. आणि आपली डिझाईनची बाही मी त्यामध्ये घेतलेली आहे, तर तो व्हिडिओ पण तुम्ही मिस करू नका. व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्हाला जर माझा आजचा 3 पीस प्रिन्सेस कटचा स्टिचिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.